अध्याय 9. अर्धनारीश्वरा ते शरण, बंदूक पुष्प सुवर्ण समवर्ण, पाशांकुश वरद मुद्रा का धारण, ऐसे रूप जयाचे तीन नेत्र अर्धचंद्र, अक्षमाळा सुंदर, देई भक्ता अभयवर, त्या ते नमन करीतसे, नृप म्हणे ऋषेसी, पुढे सांगावे आम्हासी, देवीने रक्तबीजासी, अद्भुत रीती मारिले, पुढे काय जाहले, शुंभ निशुंभाने काय केले, देवीने कैसे मारिले, ते सांगावे मजलागी, ऋषी म्हणती नृपासी, शुंभ निशुंभ क्रोधासी, न राहे सीमा पर्येसी, मरण पाहून सेनेचे, प्रचंड सेनेसहित देवीवरी आक्रमण करीत, शुंभ निशुंभ ते दैत्य चालवणे जाती देवीवरी, महाशर संधान होत, बाण वर्षाव होय अद्भुत, चंडिका बाण अद्भुत, छेदे सर्व शस्त्रांते, तेजस्वी खड्ग घेऊन निशुंभ येई धावून, सिंह देवी वाहन त्यावरी प्रहार करीत असे, देवी एक दिव्य बाण सोडी निशुंभ लक्षोन, दिव्य खड्ग आणि ढाल तोडून टाकले पहा देवीने, 8 चंद्रकोर असत, ऐसी ढाल अद्भुत, देवीने तोडिता चकित, दैत्य पहा होत असे, म्हणून एक शक्ती सोडी तो देवी प्रती, देवी चक्र सोडिती झाली पहा ते धवा, शक्तीचे तुकडे होत, निशुंभ क्रोधे चिंतित, शूल गदा फेकीत, लक्षोनिया देवीसी, देवीचा शुद्ध त्रिशूल, भस्म करे गदाशूल, परशोनी घेऊनी असुर, देवीवरी धावला, जवळ येता असुर, देवी करी वज्रप्रहार, निशुंभ दैत्य धरणीवर पडला पहा ते धवा, देखोनी निशुंभ मूर्छित, शुंभ होई क्रोधित, देवी ते मारावया त्वरित, धावला पहा तेथवरी, दिव्य रथावरी बैसोन, पराक्रमी दिसे शोभायमान, त्या ते येता देखून, देवी शंख फुंकित असे, धनुष्याचा टणत्कार करी देवी वारंवार, सिंहही गर्जना थोर करू लागे तेथवरी, महाकाली महाघोर गर्जना करी तेथवर, कापती पहा असुर, म्हणती प्रलय मांडिला, शुंभा ते पाहुणे सामोरी, उभा राहे म्हणेश्वरीश्वरी, केले अत्याचार देवांवरी, त्याची शिक्षा भोगी तू, उभे राहुनी गगनात, देवता जय जयकार करीत, म्हणती आंबे त्वरित, मारी शुंभ दैत्याला, शुंभ क्रोधित होऊन, शक्ती सोडीन अग्निसमान, प्रतिशक्ती जोडून देवी मध्येच पाडित असे, शुंभ भयंकर गर्जत, तीनही लोक तेणे कापत, गर्जोनी बाण अद्भुत, सोडी देवी ते लक्षोनी, शुंभ बाणाते देवी तोडी, देवी बाणाते शुंभ तोडी, देवा पडती कोडी, कोणी कोणाचे ऐकेना, अकस्मात देवीचा शूल, भेदी दैत्याचे वक्षस्थळ, मूर्छित होऊन ते स्थळी पडला पहा दैत्य तो, इकडे निशंभ जागृत होऊन आला तेथ, पाहुणे शुंभ मूर्छित, क्रोधे कापे थरथरा, 10 सहस्त्र बाण जोडित, देवी काली सिंहा ते वेधित, सर्वा ते घायाळ करीत, चक्रे सोडून त्यावरी, 10 सहस्त्र बाण चक्र निशुंभ सोडी देवीवर, दुर्गा तेव्हा कापून सोडी दिव्य शक्ती ते, दुर्गा शक्तीने चक्रबाण सारे काढिले तोडून, निशुंभ गदा घेऊन देवीवरी धावला, खड्ग घेऊन त्वरित, देवी गदे ते सोडित, शूल घेऊन धावत, निशुंभ पहा देवीवरी, शूल घेऊन हाती, झाली वक्षतळा ते छेदिती, अद्भुत वर्ते तेथे, ऋषी म्हणे अवधारा, निशुंभाचे छेदिता हृदय, एक पुरुष प्रकट होय, महाबली पराक्रमी काया, हे वक्षातुनी तो, देवी म्हणे तो पुरुष, उभे राहे थांब तेथ, मी आहे येथ जीवित, करी युद्ध मज सवेतो, देवी हसवणी म्हणत, युद्धची मी आहे करीत, हाती खड्ग घेत, शिर करी धडा वेगळे, सिंह देवी वाहन करी पराक्रम दारुण, सहस्रावधी दैत्य मारून टाकली पहातयाने, काली आणि शिवदूती लक्षावधी दैत्य खाती, कौमारी दैत्या मारिती झाली अनेक ते धवा, मंत्र जल ब्रह्माणीचे, तेज सत्व हरे दैत्यांचे, सोडून या रणाते पळून जात अवधारा,
माहेश्वरीचा महात्रिशूल फोडे दैत्याचे वक्षस्थळ सहस्रावधी दैत्यदळ मारिले पहा देवीने कित्येका वारा हिने मारिले वैष्णवीने तुकडे केले ऐंद्रीने वज्रे छेदिले किती एक पहा दैत्यासी काली शिवदूती भक्षित सिंह फाडून खात ऐसे परी होत रणामाजी ते धवा निशुंभ वध या अध्यायात ऋषी नृपाते सांगत शुंभ वध पुढील अध्यायात ऋषी सांगते नृपाते मार्कंडे पुराणात देवी महात्म्य कथानक मन्वंतर सावर्णिक 9वा अध्याय जोड हा स्वस्ती दुर्गा सप्तशती अध्याय 9वा समाप्तम।